नमस्कार, मी पंजाब डक. सगळ्यात महत्त्वाचा मुसळधार कुठं पाऊस पडणार आहे. 29, 30, 31च्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जिल्ह्यात सर्वत्र नाही पडणार, पण काही काही भागामध्ये, जिल्ह्यातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. उर्वरित राज्यामध्ये बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, सोलापूर जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे इकडं पाऊस पडत, मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तिकडं रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्याने लक्षात यायचा. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सरी राहतील म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. कोकणपट्टी घाटमाथ्यावरला पाऊस तसा चालू राहील म्हणून हे देखील लक्षात यायचा. पण काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सांगतो की त्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. तिकडं मुसळधार अतिमुसळधार त्या जिल्ह्यात काही ठिकाणी होणार आहे म्हणून लक्षात यायचं. यवतमाळ जिल्ह्यात पुसद, वाशिम त्या पट्ट्यामध्ये हिंगोलीकडं तिकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे, काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. इकडे जालना जिल्ह्यात परतूर ह्या साईडनं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन, राजूर, सिल्लोड ह्या परिसरामध्ये, जाफराबाद त्या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून वडी नाल्याला पाणी येणार आहे म्हणून त्यांनी अंदाज लक्षात यायचा. जळगाव जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. धुळे जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण ह्या पट्ट्यामध्ये एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं ह्या पट्ट्यात अतिमुसळधार, काही ठिकाणी मुसळधार, कुठं शेतातून पाणी निघणारा पाऊस पडणार आहे म्हणून काय होणार आहे. इकडं परत सांगतो की बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर तिकडं मात्र रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कोल्हापूर, सांगली, जत, इकडं पुणे तिकडं मात्र सरी चालू राहतील म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. कर्नाटकमध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात यायचा. आणि सोलापूर जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी, सोलापूर, धाराशिव, लातूर तुमच्याकडे मात्र 5 तारखेपर्यंत म्हणजे ह्या 3-4 जिल्ह्याला, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा 5 तारखेपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून तुमच्या पेरण्या व्यवस्थित होणार आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता हे आज 29 पासून देखील पाऊस पडणार आहे, पण तुमच्या इकडे 5 तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम आहे म्हणून हे लक्षात यायचं. पण मात्र इकडे जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की तिकडं आमच्या नदीला पाणी नाही. तिकडं मात्र ते खडकपूर्णा जे धरण आहे त्या कॅचमेंट एरियात पाऊस पडणार आहे म्हणून त्या नदीला पाणी येणार आहे आणि त्या धरणात देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. विदर्भात देखील मेकर, बुलढाणा तिकडल्या शेगाव, खामगाव, चिखली, नांदुरा घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील लगेच अंदाज लक्षात यायचा. अकोला जिल्ह्यात अकोट त्या परिसरात, अचलपूर, दर्यापूर त्या परिसरात, मोर्शी त्या परिसरात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद, दारवा त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर इकडे नागपूर, रामटेक, उमरेड त्या परिसरात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यामध्ये राज्यात मात्र एक कमी दाबाचा पट्टा काय होणार आहे, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर जात असल्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळं इकडल्या बाकीच्या जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस राहील. पण हे जे जिल्ह्याचे नाव सांगितले जवळपास 18-19 जिल्हे तिथं मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. अचानकपणे अंदाज देण्याचं कारण की तुम्हाला सांगू इच्छितो, काल देखील नागपूरला अतिमुसळधार पाऊस झाला, तसंच नागपूरला आज देखील होणार आहे, चंद्रपूरला देखील होणार आहे, यवतमाळला देखील होणार आहे, इकडं वर्ध्याकडे होणार आहे, इकडं हिंगोलीकडे होईल, वाशिम जिल्ह्यात देखील होणार आहे, बुलढाणा जिल्ह्यात देखील होणार आहे, त्याच्यानंतर अमरावती, अकोल्याकडे होणार आहे, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात काही भागात होणार आहे, जालना जिल्ह्यात काही भागात होणार आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात होणार आहे, धुळे, नंदुरबार सगळीकडे पाऊस, नाशिककडे देखील होणार आहे म्हणून त्याच्यामुळे परत गोदावरी नदीला देखील पाणी येणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा. हे जे म्हणजे ज्या नदी नाल्याला पाणी आलं नव्हतं ह्या पावसात मध्ये त्या भागात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या परिसरातला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे शेवटच्या आठवड्यात मात्र परत तुमच्या इकडे एक मोठा पाऊस असाच येणार आहे म्हणून त्यांनाही देखील अंदाज लक्षात यायचा. त्याचा आपण नंतर मेसेज दिला जाईल.
थोड्याची ताण भागवणारं जे जायकवाडी धरण आहे ते जवळपास ह्या म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत 70% 70च्या पुढे जाईन म्हणून त्यांनी देखील हे लक्षात घ्यायचं. कोयना धरण देखील भरलं, त्याच्यानंतर उजनी धरण देखील भरलं, त्याच्यातून पाणी सुटलं. आणखीन परत जे परतीचे पाऊस येणार आहे सप्टेंबर ऑक्टोबर, त्याच्यात देखील खूप पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आता ऑगस्टमध्ये देखील शेवटच्या आठवड्यात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.